आपण आज गुहागरमधल्या अजगोली गावातील द हॅप्पी कॅबिनमध्ये राहण्यासाठी आलेलो आहे। निसर्गरम्य ठिकाण, समुद्राच्या ठिकाणी द हॅप्पी कॅबिन होमस्टे। आता आपण हॅप्पी कॅबिनमध्ये काय आहे ते बघूया। सुंदर ठिकाण आहे, लक्झरी होमस्टे आहे। ते 1 BHK आणि 2 BHK कॅबिन्स आहेत। सुंदर ठिकाण आहे, समुद्राच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि व्यवस्थित आपलं आहे 1 BHK कॅबिन आहे। ते सगळी छान ग्रीनरी आहे, नॅचरल सगळं बनवलेलं आहे, सुंदर ठिकाण आहे। आता आपण त्याच्यातला 1 BHK बघूया। या पाट्या लावल्या, सुंदर आर्ट केलेला आहे, एकदम स्वच्छ हायजेनिक AC कॉटेज आहे। एका फॅमिलीला भरपूर होत आहे, स्वच्छ वॉशरूम, भरपूर व्यवस्था आहे, TV आहे मनोरंजनासाठी, गरम पाण्याचा केटल ठेवलेला आहे आणि साफ स्वच्छ एकदम ठेवलेला आहे। इथून जे निसर्ग दिसतोय ते छान दिसतोय। चला तर आपण आता पुढे जाऊया। वरती आहे, सुंदर आहे, पाहूया। सुंदर वातावरण सुंदर आहे, समुद्र दिसतोय। इथे वरती 2 BHK आहे, हा पॅसेज आहे आणि 2 BHK मध्ये हॉल आहे तिथे खालचा। आता तिथून आपण प्रवेश केला आहे, हे ठिकाण आहे, 2 कॅबिन आहेत त्या 1 BHK। सुंदर असा मनोरंजनासाठी मुलांसाठी सगळ्या ह्याच्यात मजा करू शकतात। इथे साईडला बसून नाश्ता, गरम गरम भजी, आणि इथे सुद्धा या 2 कॅबिन आहेत, 1 BHK 1 BHK। आणि आपण कुठे आलो मजा करण्यासाठी? हॅप्पी कॅबिन। सुंदर ठिकाण आहे, वाव ठिकाण आहे। त्यांनी वरती व्यवस्था केलेली आहे, हा मनोरंजनासाठी पॅसेज आहे पूर्ण। तसं आपण गॅलरी ओपन टेरेस संकल्पना, इथून जो समुद्र दिसतोय, निसर्ग सुंदर निसर्ग, हिरवीगार गडाची झाडी, समोर परमेश्वर, या गावचं देवस्थान, मंदिर, सकाळच्या प्रहरी सुंदर असं दृश्य दिसतंय। समुद्र, खवळलेला समुद्र, एकदम सुंदर लाटा, देवस्थान आहे, काय पाहिजे सकाळचं वातावरण। पाठीमागे घर, जंगल, एकदम झाडी, सुंदर असं ठिकाण। गुहागर अजगोलीमध्ये आहे, निसर्गाच्या कुशीत वसवलं आहे। वरती देखील 2 BHK कॅबिन आहे, कॅबिन आहे आतमध्ये सगळे। तर मग आम्ही निघूया, 2 दिवस इथे राहिलो, प्रचंड मजा आली, आम्हाला तर नक्की आवडलेला आहे, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। इथला जो पाहुणचार आहे गणपती पद्धतीच्या जवळ, आणि जो आदरातिथ्य एकदम कोकणी माणसावर, जेव्हा कोकण आपला जसा गुहागरमध्ये अजगोली गावात, नक्की या। चला तर नंतर भेटू, धन्यवाद।